2026 मध्ये पायथन डेव्हलपर तुला बनायचं आहे. आणखीन 2026 संपायला लय लय महिने आहेत, आणखीन 4-5 महिने आहेत. त्याच्यामध्ये जर पायथन डेव्हलपर तुला बनायचं आहे आणि त्याचा रोड मॅपसाठी तू या व्हिडिओवर क्लिक केलंय, तर भाई योग्य व्हिडिओवरती तू आलाय. पायथन डेव्हलपरचा रोडमॅप काय राहणार आहे, कुठून सुरुवात केली पाहिजे आणि एंड जॉब मिळूनच केला पाहिजे, हे मी तुला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ठीक आहे. पहिली गोष्ट, पायथन चूज कर जर तुझं बॅकग्राऊंड नॉन आय टी असेल. जर तुला प्रोग्रॅमिंग समजायला अवघड जात असेल तर भाई तू पायथन चूज केलं पाहिजे. इवन तुझा गॅप असेल और तू कुठल्या वेगळ्या फील्डचा असशील, बी कॉम म्हणा, बी ए म्हणा, पायथन यू कॅन चूज गाईज. जर तुमचा गॅप 5 वर्षापेक्षा जास्त असेल तरी पण तुम्ही पायथन करू शकता. बट एक गोष्ट सांगेल, जॉब घेण्यासाठी यू हॅव टू डू द स्ट्रगल. स्ट्रगल खूप मोठ्या प्रकारचा असणार आहे जर तुमचा गॅप खूप असेल. कारण बघा, तो गॅप पहिली गोष्ट फिलअप करावा लागतो, त्यासाठी फेक एक्सपिरियन्स लावा, ह्या 12 भानगडी कराव्या लागतात. जर तुमच्याकडे रेफरन्स असेल ना, तर मग हे कुठंतरी होऊन जातं. होऊन जातं. जर रेफरन्स आपल्याकडे असेल, रेफरन्स स्ट्रॉंग असेल आपल्या मित्राचा, नातेवाईकाचा, तर तो बोलून करून एचआरला सगळ्या गोष्टी होतात जर तुमच्याकडे चांगलं नॉलेज असेल. पण नॉलेज नाहीये, परत गॅप आहे, तर प्रॉब्लेम होतात. त्यामुळं फोकस ऑन द नॉलेज घ्यायचं. ओके, जास्तीत जास्त नॉलेज घेण्याचा प्रयत्न कर. ठीक आहे. हे झालं कोण करू शकतं. इव्हन तुमचं 12th झालंय तरी बी पायथन करू शकता. बघा, असं नाही की ग्रॅज्युएशनच पाहिजे जॉबसाठी. खूप साऱ्या कंपनीच्या अटी असतात की बाई ग्रॅज्युएशन आम्हाला पाहिजे. 12th वाले जे आहेत ना, 12th वाले भाई, यू कॅन स्टार्ट टू लर्न द पायथन. असं का म्हणतोय मी माहित आहे का? कारण 2026च्या पुढचा जो काळ आहे ना भाई, पायथन गाजवणार आहे. पायथन प्रोग्रामिंग लँग्वेज बाई इथं आले, आता इथं आले म्हणजे बाकीच्या खाली गेले असं नाही बरं का, पण ही वरती गेली. सर सिंपल आहे, पायथन जर वरती गेलं तर बाकीच्या खाली जातील. असं तुम्हाला वाटतंय, हे व्यवहारामध्ये असं वाटतंय हे वर गेलं हे खाली गेलं, तसं अजिबात नाहीये. बघा, पायथन वर गेलं म्हणायचा अर्थ माझा काय की बाई, आता जिकडे तिकडे आपण पाहतो ए आय ए आय ए आय राईट, सगळीकडे ए आयचं वातावरण फिरलंय. म्हणजे कंपनीमध्ये सुद्धा बाई ए आय टूल्स यूज केले जात आहेत, प्रोडक्टिव्हिटी वाढवली जाते आणि डेव्हलपमेंट फास्ट केली जाते. त्याच्यामुळं ए आयचा जर विचार मी केला तर ए आयच्या फील्डमध्ये जगातली सगळ्यात टॉपची लँग्वेज म्हणून पायथनची ओळख आहे. त्यामुळे ए आयचा जर त्या ठिकाणी यूज जास्त होत असेल तर डेफिनेटली यू हॅव टू चूज द पायथन प्रोग्रामिंग लँग्वेज. जर पायथन आम्ही चूज केलं, पायथन डेव्हलपर आम्हाला बनायचं आहे, काय काय केलं पाहिजे स्टेप बाय स्टेप बघा. पहिली गोष्ट, पायथन खूप सोपं आहे, खूप सोपं आहे, कुणी करू शकतं बरं का. पायथनमध्ये तुम्ही स्टार्टिंग करा कोर पायथनपासून. पण कोर पायथनमध्ये फंडामेंटल कॉन्सेप्ट शिका अगोदर, जसं की सिम्पल व्ही एस कोडमध्ये पायथन त्या ठिकाणी तुम्ही रन करू शकता. किंवा पायचार्म आहे, यू कॅन यूज समथिंग कॉल इक्लिप्स असेल, इंटेलिज असेल, तिथं सुद्धा पायथनचं कोड रन होतं. पण मी म्हणेल व्ही एस कोड इज व्हेरी बेस्ट गाईज. व्ही एस कोडपासून सुरुवात करा पायथनच्या कोडला रन करायची. मग डेटा टाईप झालं, ऑपरेटर झालं, पायथनचा कोड रन कसा होतोय, एक्झिक्युशन प्रोसेस काय, पायथन एक्झॅक्टली रन कसा होतो, त्याचा कोड कंपाईल होतो का, इंटरप्रिट होतो का, परत पायथनचे फीचर समजून घ्या हळूहळू राईट. परत ऑपरेटर्सकडे जा, कंट्रोल स्टेटमेंट शिकून घ्या, इफ झालं इफ एल्स झालं. पण एक गोष्ट इथे लक्षात ठेवा, प्रत्येक कॉन्सेप्ट शिकत असताना जर तुम्ही आपलं उगाच थेरॉटिकली सगळं पाठ करून जर चालला, काहीच मेळ लागणार नाही, काहीच उपयोग नाही त्याचा. काहीच फायदा होणार नाही. मग हे सगळं शिकायचं कसं? हे सगळं शिकायचं विथ प्रॅक्टिकल, विथ प्रोजेक्ट. तुमच्या प्रत्येक कॉन्सेप्टमध्ये प्रोजेक्टची जोड पाहिजे. आता हे मी स्वतः शिकवलंय. याच चॅनलवरती तुम्ही जर प्लेलिस्टमध्ये गेले ना, पायथनची प्लेलिस्ट सुरू आहे, 2-3 प्लेलिस्ट आहेत, कुठलीही बघा. लेटेस्टवाली बघाल तर आणखीन तुम्हाला लेटेस्टवालं नॉलेज भेटेल. जुनी बघाल तरी पण काय, इट्स फाईन. जुनी म्हणजे गेल्या वर्षीचीच. मग पायथन कसं शिकलं पाहिजे इथं शिकवलंय मी, म्हणजे दुसरीकडे कुठे जायची बी गरज नाही, ह्याच चॅनलवर आहे सगळं. फक्त कसं कुठून शिकायचं ते सांगत आहे मी. मग कंट्रोल स्टेटमेंट नंतर तुम्ही थोडंसं पुढं जा, थोडंसं उप्स कॉन्सेप्टकडे वळा, किंवा उपच्या आधी तुम्ही कलेक्शन शिकून घ्या. लिस्ट झालं, सेट झालं, डिक्शनरी झालं, टपल झालं. देन परत लिस्टवरती प्रोजेक्ट बनवायला शिका. मी शिकवलेत बरं का, प्रोजेक्ट बनवा. कारण प्रोजेक्ट प्रत्येक टॉपिकवरती बनवा, जेणेकरून तुम्हाला त्या कॉन्सेप्टची अंडरस्टँडिंग बाई टॉप लेवलला होईल. आणि तुमचं जे लॉजिक बिल्डिंग आहे ना, फिट होऊन जाते. जेवढी जास्त प्रॅक्टिस तेवढं लॉजिक स्ट्रॉंग. म्हणजे लिहूनच ठेवायचं, प्रॅक्टिस इक्वल लॉजिक बिल्डिंग.
दुसरं काय म्हणजे करतच बसायचं नाही, ह्याला विचार त्याला विचार, लॉजिक बिल्डिंगला काय करू, मला टेन्शनच येते. प्रॅक्टिस. तुम्ही जो कोड लिहिताय, आता मी जो कोड केला, तुम्ही माझे सेशन जर बघत असाल, तुम्ही पहिल्यांदा तो कोड लिहा, बघून लिहा, बघून तो कोड समजून घ्या, ओके असं असं आहे. देन तुम्ही असाइनमेंट्स घ्या. यू कॅन टेक द असाइनमेंट्स फ्रॉम चॅट जीपीटीला मला 10-20 असाइनमेंट्स दे, मी स्वतः सॉल्व्ह करेल. स्वतः सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा, विचार करायचा प्रयत्न करा, हळूहळू विचार बिल्ड होईल. नाही जमलं चॅट मला प्लीज याचा आन्सर दे, मला काही जमलं नाही, अर्धच आन्सर त्याच्याकडून मागा, अर्ध तुम्ही सॉल्व्ह करा. अर्ध पण सॉल्व्ह नाही झालं, पूर्ण आन्सर त्याच्याकडून घ्या, मग बघा त्याने काय यूज केलं. त्या पर्टिक्युलर प्रॉब्लेमचे 2-3 लॉजिक त्याच्याकडून घ्या. चॅट म्हणा प्राईम नंबरचे मला 3 लॉजिक देतो तो. प्रत्येक प्रोग्रामसाठी देअर आर डिफरंट लॉजिक आहे, घ्या 3 लॉजिक काय एक्झॅक्टली केले ते बघा, आणि 4थं लॉजिक तुम्ही लावा. बरोबर विचार करा ना, चुकू द्या ना. मग पुन्हा मला चॅट मी 4थं लॉजिक लावायला लागलो होतो, पण झालं काय माहिती आहे का, जमना झाले. द्या त्याला तुमच्या लॉजिकनुसार ते एक्झॅक्ट आन्सर तुम्हाला देऊन दे. दॅट इज कॉल्ड एक्सपेरिमेंट, दॅट इज कॉल्ड प्रॅक्टिस करणं. जर सरने दिलं तेवढंच करणं, इट इज नॉट बेनिफिशियल फॉर यू गाईज. क्लिअर आहे सगळ्यांना. त्यामुळे प्रत्येक कॉन्सेप्ट जे शिकाल ना, प्रोजेक्ट ओरिएंटेड शिका. पुढं तुम्ही कलेक्शन झालं, फंक्शन कॉन्सेप्ट आहे. फंक्शन पायथॉनमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारे आपण फंक्शन बनवू शकतो भाई, विथ आर्ग्युमेंट, विथ रिटर्न टाईप, विथ पॅरामीटर, विथ रिटर्न टाईप असेल, परत कीवर्ड आर्ग्युमेंट असेल, डिफॉल्ट आर्ग्युमेंट आहे, काय आर्ग्युमेट्री काय तर नाव आहे त्याचं, ते आर्ग्युमेंट्स आहेत आपल्याकडे. खूप सारे फंक्शनचे वे आहेत आपल्याकडे पायथनमध्ये. ते सगळे पायथनचे, लॅम्बडाचा सुद्धा वे आहे, ॲरो फंक्शन असं. यू कॅन लर्न दॅट ऑल्सो. देन हाय ऑर्डर फंक्शन, कॉल बॅक फंक्शन, सो मेनी फंक्शन्स. हे सगळे शिकून घ्या विथ प्रॅक्टिकल ओरिएंटेड अप्रोच. पुढं तुम्ही जावा, पुढं तुम्ही उप्स चूज करू शकता. ओके, उप्स करू शकता. उप्समध्ये इनहेरिटन्स झालं, पॉलिमॉर्फिझम, ॲब्स्ट्रॅक्शन, इनकॅप्सुलेशन, सगळं गुंडाळा भाई चांगल्या पद्धतीने शिकून घ्या. आणि उप्स आणि कलेक्शनचा कॉम्बो करून बनवा प्रोजेक्ट. उप्स कलेक्शन कॉम्बो करायचा, प्रोजेक्ट बनवायचे. ई कॉमर्स असेल, एक्सपेन्स ट्रॅकर ॲप्लिकेशन असेल, किंवा स्टुडंट मॅनेजमेंट ॲप्लिकेशन असेल, परत म्हणलं तर लायब्ररी मॅनेजमेंट असेल, बनवा LMS सारखे प्रोजेक्ट, जे क्लिअर अंडरस्टँडिंग येते की आपल्याला याचा यूज कसा होतो प्रोजेक्टमध्ये. कळतं. प्रत्येक छोटी छोटी कॉन्सेप्ट सोडायची नाही भाई, एकदम डीपमध्ये सगळं शिकायचं. ठीक आहे. परत उप्स झालं, कलेक्शन झालं, सर पुढं काय करायचं, पुढं तुम्ही थोडं ॲडव्हान्स पायथनकडे जावा. मग तुम्ही एक्सेप्शन हँडलिंग शिका, मॉड्यूल अँड पॅकेजची कॉन्सेप्ट काय पायथनमध्ये इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे ती शिका. फाईल हँडलिंग आहे तुमच्याकडे, फाईल हँडलिंग शिका. परत आपल्याकडे डेकोरेटर्स आहेत, ती कॉन्सेप्ट शिका. इटरेटर नावाची कॉन्सेप्ट आहे, ती कॉन्सेप्ट शिका. सगळं प्रॅक्टिकल ओरिएंटेड पाहिजे बरं का. हे सगळं झालं सर, पुढं तुम्ही थोडंसं SQL पार्टकडे वळा. SQL इज ऑल्सो इम्पॉर्टंट बाई. डेटाबेस महत्त्वाचा आहे पायथन डेव्हलपरसाठी. SQL आणि MySQL दोन्ही जरी शिकलं तरी फाईन आहे. PostgreSQL जर शिकायचं असेल तर शिका. MySQL किंवा PostgreSQL दोन्हीपैकी एक जरी शिकलं तरी फाईन आहे. SQL मध्ये जॉईन्स व्हेरी इम्पॉर्टंट गाईज. फॉरेन की व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इंडेक्स काय असतं, देन वी हॅव समथिंग प्रोसिजर काय असतं. परत म्हणलं तर बेसिक कॉन्सेप्ट कॉन्स्टंट्स असतील, नॉट नल, डिफॉल्ट, राईट, हे कॉन्स्टंट त्याच्यामध्ये शिकून घ्या. परत बेसिक कमांड्स खूप सारे आहेत, ते आपल्याला DML, DDL, देन DCL, या सगळ्या कमांड्सची अंडरस्टँडिंग चांगली पाहिजे. आणि प्रॅक्टिस करा SQLच्या क्वेरीची. काही SQLच्या क्वेरीची प्रॅक्टिस म्हणजे थोडे अलग लेवलची करायची. तुमच्याकडे 20 कस्टमरचा डेटा आहे भाई, त्या कस्टमरमध्ये बघा सगळ्यात जास्त त्या ठिकाणी कोणाचं बिल झालं तो कस्टमर मला काढायचा आहे. ट्राय करा, नाही जमलं गो विथ द AI, ChatGPT सारखा टूल यूज करा, तो हेल्प करेल. ओके, म्हणजे AIच्या मदतीने तुम्ही स्वतःची अंडरस्टँडिंग आणखीन हाय लेवल वाढवू शकता. त्यामुळे AI यूज करत असताना असं म्हणायचं नाही यूज करा, बिंदास करा यूज टू मेक युअर अंडरस्टँडिंग मोर गाईज. ओके, हे सगळं झालं, पुन्हा तुम्ही थोडंसं आणखीन पुढं जावा. पुढं तुम्ही फ्रंट एंडला हात घाला. HTML, CSS, जावास्क्रिप्ट बेसिक शिकून घ्या. कारण पायथन डेव्हलपरला जर फ्रंट एंड येत असेल तर ॲड ऑन आहे ना. ॲड ऑन म्हणजे एक्स्ट्रा झालं ना तुम्हाला, तुम्ही रेझ्यूममध्ये ॲड करू शकता मला फ्रंट एंड पण येत आहे, राईट. वाटलं सर React.js सारखा एखादा फ्रेमवर्क शिकून घ्या. मतलब भेटेंगे का मैं हात धो डालो, काय प्रॉब्लेम आहे. वेळ जर भेटत असेल तर ह्या गोष्टी शिकून घ्या. देन पुन्हा तुम्ही जावा त्या ठिकाणी फ्रेमवर्क एखादा शिकायला पाहिजे, जो की खूप महत्त्वाचा आहे. कारण कोर पायथन, ॲडव्हान्स पायथन शिकून मला नाही वाटत जॉब भेटेल. यू हॅव टू लर्न ॲटलिस्ट वन फ्रेमवर्क. जसं की वी हॅव व्हेरी फेमस दॅट इज Django. शिकून घ्या. पूर्ण वेब ॲप्लिकेशन रेडी होतं भाई. फ्रंट एंड पण आहे, बॅक एंड पण आहे, सगळंच आहे.
डिजँगोच्या मदतीने तुम्ही बाई पूर्ण वेब ॲप्लिकेशन बनवू शकता. आणि सोपं आहे, अवघड नाही डिजँगो. मी आपल्या फ्री सिरीजमध्ये हे पण कव्हर करणार आहे. ठीक आहे. वाटलंच तर डिजँगोच्या सोबत मॉडर्न ॲप्लिकेशन जर बनवायचे असतील, रेस्ट एपीआय बनवायचे असतील, फास्ट एपीआयला हात घाला. जर जमलंच तर फास्ट एपीआय यू कॅन लर्न बाई. मग डिजँगो अँड फास्ट एपीआय, बस फ्लास्क वगैरे पुढं तुम्ही शिका. आणखीन खूप सारे फ्रेमवर्क्स तुम्हाला भेटतील. हे सगळं 3-4 महिन्यात हे सगळं होऊन जाईल, विदिन 4 मंथ्स. आता हे प्रत्येकाच्या माइंडसेटवर डिपेंड आहे की कोण किती लवकर शिकतं, कोणाचा माइंडसेट किती लवकर सगळ्या गोष्टी अडॅप्ट करतो, राईट. कोणाला 4 महिने लागतात, कोणाला 6 महिने लागतात, राईट. पण हे सगळं फॉलो करा. ओके. इव्हन हे सगळं तुम्हाला फ्रीमध्ये भेटतं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे आर्यन पायथन. इव्हन आपले पेड सेशन्स पण आहेत. जर तुम्हाला वाटलं की भाई आहे माझी परिस्थिती 3-4 हजार रुपये पे करायची, यू कॅन कम विथ मी गाईज. सगळं तुम्हाला मी शिकवेल. पर्सनल गायडन्स राहील माझा, 1 to 1 गायडन्स, एव्हरीथिंग. मग तिथं कम्युनिकेशन इम्प्रूव्ह कसं करायचं, हँड रिटन नोट्स, रेकॉर्डिंग ॲक्सेस, जॉबचा गायडन्स, एव्हरीथिंग प्रोव्हाइडेड बाय मी. ओके. इव्हन फ्रीमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता जर तुमची परिस्थिती नसेल तर. ओके. फ्रीमध्ये तुमचा भाऊ प्रोव्हाइड करतच आहे. ओके. सगळं फ्रीमध्ये तुम्ही करू शकता, काहीच विषय नाही. ओके. तर हा झाला पूर्ण एंड टू एंड रोडमॅप पायथन डेव्हलपरचा. तर तुम्हाला कोणता रोडमॅप एक्झॅक्टली पाहिजे, हा रोडमॅप सोडून तुम्ही कमेंट करू शकता. जर तुम्हाला डेटा ॲनालिस्ट, डेटा सायन्स, AI इंजिनियर, डेटा इंजिनियर, ML इंजिनियर असेल, लॉट्स ऑफ जॉब प्रोफाईल आर हाय डिमांडेड इन द मार्केट गाईज. ओके. सो यू कॅन जस्ट कमेंट आउट दॅट. आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेशनमध्ये मला सांगा. आणि नवीन असाल तर हां करून टाका सबस्क्राईब. फ्रीमधल्या सेशनचा अपडेट पहिल्यांदा तुमच्यापर्यंत.